काम असू द्या ना, आमचं सगळं काम कशाला करतात? मुख्यमंत्री म्हणतात की कुठल्याही जाती धर्म भाषेचा कोणाचाही कार्यकर्ता हे असेल तर बघा, त्याच्यावर आम्हाला कारवाई केली जाणार. त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारवाई कधी करणार ते सांगा. तो कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे, कोणाच्या जवळचा आहे, त्याच्याशी आम्हाला काय करायचंय? आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे, मी वंजारी, वाल्मिक कराड पण वंजारी. अजून काय बोला पुढे? वंजारी बिंजारीचा प्रश्न येत नाही. ते प्रश्न आहे माणुसकीचा, क्रूरतेचा. ते जे मारणारी पोरं आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा. त्या घटनेच्या अगोदर 8 दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा. हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा. सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचंच नाव का येतं? सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात ते सांगा ना जरा. म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा अधीक्षक, काय ते जेल प्रशासन, तिथे एक बाई आहेत, त्यांची बदली, त्यांची फाईल गायब. मागे कोण? तर पालकमंत्री. हे सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रातनं एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना. काय चालू आहे? साहेब, भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते. आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं बरोबर. आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही. आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. 90 मंडळ आयोगाचं झाल्यापासून. याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते. या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वागले, त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले, हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे, ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली, हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाही. ते म्हणतात जहाज नाही चलना वहां नहीं रहना, असं सुद्धा त्यांनी म्हटलं. असा तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कुठे राहावं, कुठे जावं, हा माझा प्रश्न आहे. पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची. पण काही वेगळा निर्णय घेतील असं वाटतंय का? ते कुठे जातात, कधी जातात, काय करतात याच्याशी मला काय करायचं, तुम्हालाही काय करायचं? मला त्यांना कुठलीही खाती मिळतात, मला काय करायचं? खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे. पण मला काय करायचंय? विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही, कसं बघताय? चालेल, होतं हो, काय त्याच्यामध्ये 5 वर्ष आहेत हातात, 4थ्या वर्षी करतील ना. तुम्हाला काय सरकार चालल्याशी मतलब आहे ना. अजून मी किती वेळा सांगू मी हे पहिल्या दिवसापासून बोलतोय मी हे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.